हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे काळ्या चण्याची भाजी, जी अगदी सुंदर बनवून तयार होते आणि आपण जी बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीची बनवणार आहोत. त्यासाठी आता आपण इथे काळे चणे भिजवून घेतलेले, जे मी रात्रीच भिजवून ठेवले होते. तर हे छान असे 7 ते 8 तास भिजून तयार झालेले आहेत. आणि इथे मी आता स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेले तर बघू शकता तुम्ही, आणि ते गाळणीमध्ये घालून घेतलेले. आता इथे आपण कुकर घेतोय. कुकरमध्ये हे काळे चणे आपण घालून घेणार आहोत. खूप चविष्ट अशी याची भाजी तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओला. आता इथे मी जवळजवळ 1 बाऊल इतके काळे चणे घेतलेले आहेत आणि इथे आपण 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी 1 ग्लास आधी पाणी घालून घेतलेलं होतं. आता इथे पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला चणे पटकन आणि छान असे शिजावे म्हणून आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे. आणि आता इथे कुकरचं झाकण मी बंद करून घेते. तर मित्रमैत्रिणींनो, चणे शिजवताना ना कुकरला शिजवून घ्यायचे, म्हणजे एका शिट्टीत छान असे शिजून तयार होतात. तर बघू शकता आता इथे मी कुकर गॅसवर चढवलेला आहे आणि आता मी गॅस ऑन करून दिला. आता इथे आपण भाजीसाठी वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे काप करून, आणि 2-3 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर हे आपण छान असं सर्व भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी लोखंडाची कढई घेतलेली. सुरुवातीला कांदा छान असा भाजून घेणार आहे. तर कांदा किंवा हे मसाल्याचे पदार्थ भाजताना शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करा. त्याच्यामुळे आपले जे आपण भाजतो ना, ते पटकन भाजल्या जातात कांदे किंवा खोबरं वगैरे, आणि खूप छान असं भाजून तयार होतं. तर नक्की असंच करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण छान असा कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असा भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे कांदा भाजताना, जेणेकरून कांदा छान असा भाजून तयार होईल आणि त्याचा रंग पण छान येईल. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर पण भाजून घेऊ शकता, पण तेव्हा मसालासकट भाजावा लागेल कांदा तुम्हाला. पण मी कढईमध्येच भाजून घेते, त्याच्यामुळे छान असा आपला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा भाजलेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता हे अगदी 5 मिनटात छान असा भाजला जातो. आता इथे मी कांदा छान भाजला गेल्यानंतर तो काढून घेते कढईमधनं. आणि तुम्हाला एकदम काळपट हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर पण ठेवू शकता. आता इथे कांदा काढून घेतलेला आहे मी, भाजून झाला होता. तर आता इथे आपण थोडंसं आलं आणि लसूण घालून घेणार आहोत आणि ते पण छान असं आपण भाजून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा, आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. आता इथे छान असं आपलं लसूण आणि आलं भाजून झालेलं आहे. आणि लसूण आणि आलं छान भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचे. आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचं आहे. हे कढईमध्ये छान कढई गरम असल्यामुळे कढईमध्ये छान असं भाजून तयार होतं. आपल्याला खोबरं काही जास्त काळपट करायची गरज नाही. बघू शकता तुम्ही अगदी हलकंसं आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा. आता इथे आपले हरभरे पण छान असे शिजून तयार झालेले, जे एका शिट्टीमध्ये अगदी मऊसूद होतात आणि सुंदर असे शिजून तयार होतात. आता इथे आपण वाटण तयार केलेले आहे. तर मी इथे थोडेसे हरभरे पण घेतलेले. तर हरभरे दळून घेतल्यामुळे वाटणाला छान असं बाइंडिंग येतं आणि छान अशी भाजीची चव पण येते. तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा. बघू शकता तुम्ही इथे आपण शिजून घेतलेलेच हरभरे घेतलेले, त्याच्यामुळे खूप सुंदर होते भाजी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि भाजी अशी घट्टसर छान येते आणि चवीला पण छान येते. तर आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं खोबरं भाजून घेतलेले आहे आपण. तर ते आपल्याला दळून घ्यायचे, की नाहीतर ओलसर राहिलं ना तर मग व्यवस्थित दळलं जात नाही. तर बघू शकता आता इथे मी खोबरं छान असं दळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता लसूण आणि आलं घालून घेते. तर बघू शकता ते पण दळून घेते आणि कांदे पण घालून घेणार आहे, आणि कांदे पण दळून घेणार आहे. तर आणि शेवटी आपल्याला हरभरे घालून घ्यायचे. तर सुरुवातीला हे छान असं आपण दळून घेणार आहोत आणि मग आपल्याला हरभरे घालून घ्यायचे. तर बघू शकता
आता इथे आपण हरभरेसुद्धा घालून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा. आता इथे आपण मिक्सरचं भांडं बंद करून घेतलं आणि एकदा फिरवून घेतलं, पण ते थोडं जाडसर होतं ना, तर आपल्याला इथे थोडंसं पाणी घालून घेतले मी 2 ते 3 चमचे इतकं आणि छान असं आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपलं वाटण अगदी मऊसूत बनून तयार आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. तर इथे आता मी कढई घेतली. कढई जाडबुडाचीच घ्यायची आपल्याला, जेणेकरून आपली फोडणी चटकायला वगैरे नको म्हणून. इथे आता कढई गरम केल्यानंतर मी 2 चमचे तेल घालून घेत आहे आणि तेल छान कोमट असं गरम होईपर्यंत आपल्याला, गरम झालं की मग आपल्याला हे वाटण मी वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं आणि मग ते आपल्याला त्यात घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही आणि नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण हे जे वाटण तयार केलेलं होतं ना, ते आपण तेलामध्ये घालून घेतो आहे आणि याचे छान असं फोडणी तयार करून घेतो आहे. तर आपल्याला मसाले पण घालायचे आहे, पण हे छान असं फोडणी तयार झाल्यावरच मग आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर हे सुंदर असं आपलं भाजीचं वाटण कढईमध्ये घालून घेतलं मी, बघू शकता. आता इथे मसाले घेतले, तर मला काळा मसालाच तेच घालायचा होता आणि लाल चटणी घेतली. तर इथे आपण काळा मसाला जास्त घेतलेला आहे, 1.5 चम्मच इतका काळा मसाला घेतला आहे, 1 चमचा इतका लाल तिखट घेतले आणि थोडीशी हळद घेतलेली. तर काळा मसाल्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि चविष्ट येते भाजीची चव. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी गरम मसाला वगैरे घातलेला नाही आहे. तर खूप सुंदर होती ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येईल आणि म्हणजे जास्त तरीवाली पण दिसेल आपली भाजी. तर ही ट्रिक लक्षात राहू द्या मैत्रिणींनो. जेव्हा आपण फ्राय करतो ना मसाला, तेव्हा थोडंसं पाणी घालायचं, त्याच्यामुळे भाजीचा रंग खूप छान येतो. आता इथे मी जे उसळचं पाणी होतं ना काळ्या चण्याचं, ते पण थोडंसं घालून घेतले, त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव पण छान येते. तर इथे आता आपण छान अशी फोडणी तयार करून घेतो आहे. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही आणि आता इथे आपली छान अशी फोडणी बनवून तयार होते आणि आपला मसाल्याला पण रंग पण छान आलेला आहे आणि थोडंसं तेल पण छान सुटलेलं आहे आणि इथे आता आपण थोडंसं अजून पाणी घालून घेतो आहे, म्हणजे रंग आणि चव आणि हे छान येईल त्याच्यामुळे. तर बघू शकता आता इथे आपण शिजवलेले जे आहेत ना चणे, ते पण घालून घेणार आहोत. त्याआधी आपण हे छान असं मसाले मिक्स करून घेतो आहे आणि मग इथे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून मग आपण काळे चणे घालून घेतो आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच सपोर्ट करा चॅनलला. आता इथे आपण छान असं सर्व एकजीव करून घेतो आहे आणि मिक्स केल्यानंतर मग आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनटं छान अशी उकळू द्यायची आहे. तर बघू शकता मी चमच्याने मसाला सगळ्या भाजीला व्यवस्थित लागायला हवा म्हणून मग मी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेते आणि इथे आपण शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या हिशोबानेच घाला आणि थोडंसं चवीनुसारच घाला. तर बघू शकता आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि छान असे आपण आता 5 ते 7 मिनटं छान अशी उकळू देणार आहोत. त्यासाठी आता इथे मी चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे आणि चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला छान अशी उकळू द्यायची. तर इथे मी झाकण पूर्ण बंद नाही करत आहे, हलकंसं वरून झाकण ठेवून दिलेलं आहे. तर बघू शकता आपली काळ्या चण्याची भाजी अगदी सुंदर अशी बनवून तयार झाली आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने आणि खूप चवीला पण खूप सुंदर आली होती आणि रंग पण खूप छान आला होता भाजीचा. तर एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा. बघू शकता सुंदर अशी आपली भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरबरोबर, भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता. थँक यू.